महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या प्रचारार्थ आज आमदार ऋतुराज पाटील यांनी बोंद्रेनगर परिसरातून पदयात्रेचं आयोजन केलं होतं। सुरुवातीला आमदार पाटील यांनी बोंद्रेनगरमधील श्री ज्योतिबा मंदिरातील ज्योतिबा देवाचं दर्शन घेतलं। या ठिकाणी राधानगरी तालुक्यातील येळवडे इथून वाडी रत्नागिरी ज्योतिबाकडे जात असलेल्या सासनकाठीचं दर्शन घेऊन त्यांनी स्वतःच्या खांद्यावर सासनकाठी घेतली। त्यानंतर बोंद्रेनगर, माजगावकर नगर, कनेरकर नगर, लक्ष्मीबाई साळोखे कॉलनी, न्यू कनेरकर नगर, अहिल्याबाई होळकर नगर, चिंतामणी पार्क, फुलेवाडी रिंग रोड, दत्त कॉलनी, माऊली नगर, डायना कॅसल परिसर, भोसले सांगरुळकर नगर, तामजाई कॉलनी, नृसिंह कॉलनी या उपनगरीय भागातून त्यांनी पदयात्रा काढली। यावेळी आमदार ऋतुराज पाटील यांनी नागरिकांशी संवाद साधून श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांना विजयी करण्याचं आवाहन केलं। गंगाई लॉन इथं या पदयात्रेची सांगता करण्यात आली। यावेळी यशराजे छत्रपती, माजी स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख, किरण पाटील, इंद्रजित बोंद्रे, नंदकुमार पिसे, सागर कोळेकर, अतुल पाटील, गणेश मोरे, प्रकाश भोपळे, शिवसेना ठाकरे गटाचे उपशहर प्रमुख विशाल चव्हाण, उदय लाड, मुकुंद बोडके, अंकित मोरे, मारुती पाटील, अभिषेक नार्वेकर, इब्राहिम नदाफ, प्रकाश देसाई, सुधाकर साळोखे, विजय इंगवले यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते।